नमस्कार. पर्यावरण दक्षता मंडळाच्या या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज जो विषय मी आपल्यापुढे मांडणार आहे तो पर्यावरणातल्या ज्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत त्या संदर्भात पर्यावरण दक्षता मंडळातर्फे जे काही कार्यक्रम राबवण्यात येतात किंवा जे काही कोर्सेस चालवण्यात येतात त्या कोर्सेसची माहिती मी थोडक्यात आपल्यापुढे मांडणार आहे. पर्यावरण हे क्षेत्र अतिशय विशाल आहे, अतिशय अफाट आहे आणि पर्यावरण हा शब्द आपण उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टींचं एकत्रीकरण उभं राहतं, चित्र उभं राहतं. हे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये जे काही घटक आपल्याला दिसतात किंवा दिसत नाहीत, म्हणजे दृश्य स्वरूपातले आणि अदृश्य स्वरूपातले असे सर्व घटक, त्याच्यामध्ये सजीव गोष्टी आहेत, निर्जीव गोष्टी आहेत, हवा आहे, पाणी आहे, असे सर्व घटक आणि आपण असं एकत्र मिळून हे पर्यावरण ह्या शब्दाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल. आणि हे सर्व समावेशक आहे त्यामुळे, आणि ह्या सर्व समावेशकतेमुळेच पर्यावरणाची जी व्याप्ती आहे किंवा जो विस्तार आहे तो अतिशय विशाल आहे. पर्यावरण जर आपल्याला शिकायचं असेल तर नुसतं वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र म्हणजे प्राण्यांची माहिती, वनस्पतींची माहिती एवढं फक्त घेऊन होत नाही, तर आपल्याला इतर अनेक घटकांबद्दल, कारण असं असतं की या पर्यावरणामध्ये हे सर्व घटक आहेत हे एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्याचे एकमेकांमध्ये संबंध आहेत. त्यामुळे पर्यावरण जर नीट आपल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल किंवा शिकायचं असेल तर आपल्याला या सर्वच घटकांची माहिती करून घेणं हे आवश्यक असतं. म्हणूनच अभ्यासाच्या दृष्टीने जर विचार केला तर पर्यावरण हे मल्टी डिसिप्लिनरी किंवा बहुशाखीय विज्ञान आहे असं सहजपणे म्हणता येईल. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरण शिक्षण घेण्याकरता किंवा पर्यावरण शिकण्याकरता एक सर्वसाधारण समज असा असतो किंवा गैरसमज म्हणूया आपण, की तुम्हाला वनस्पतीचं ज्ञान पाहिजे किंवा प्राणीशास्त्राचं ज्ञान पाहिजे. ते थोडक्यात जीवशास्त्रीय विषयात जे पारंगत आहेत तेच फक्त पर्यावरणाचं शिक्षण घेऊ शकतात असा एक सर्वसाधारण गैरसमज आहे. तो वास्तविक पाहता मी आता आधी उल्लेख केल्याप्रमाणे पर्यावरण हा सर्वसमावेशक असल्यामुळे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कोणतीही असली, तुम्ही कॉमर्स मधले ग्रॅज्युएट असाल, तुम्ही आर्ट शाखेतले ग्रॅज्युएट असाल, तुम्ही इंजिनिअरिंग शाखेतलं तुमचं शिक्षण असेल तरी देखील तुम्ही पर्यावरण शिक्षण घेऊ शकता. अगदी काहीही न शिकता, म्हणजे कुठल्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण न घेता सुद्धा पर्यावरण शिक्षण तुम्ही सहजपणे शिकू शकता. त्याला फक्त एक आतून आपल्याला अंतरंगापासून पर्यावरणाविषयी जाणीव किंवा त्याची आस्था आपल्यामध्ये पाहिजे, पॅशन पाहिजे, डेडिकेशन पाहिजे. मग त्याला शिक्षणाचं कुठलाही भाग त्याच्या आड येत नाही. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आपल्याला पर्यावरण क्षेत्रात जे करिअर घडवून आणायचं असेल तर काय काय महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे त्या दृष्टीने काही माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करेन. बेसिकली मी म्हटल्याप्रमाणे पर्यावरण क्षेत्रामध्ये ह्या करिअरच्या संधी एकूणच खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेक सरकारी संस्था, गैरसरकारी संस्था, विविध प्रकारचे कारखाने किंवा उद्योगधंदे, बँकिंग क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये आजच्या काळामध्ये पर्यावरण क्षेत्राचा किंवा पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास केलेल्या मंडळींची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे सरकारी पातळीवर जर विचार केला तर सरकारी विभाग, अनेक वेगवेगळे जे विभाग आहेत सरकारचे तिथे, किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, स्थानिक स्वराज्य संस्था, अर्बन लोकल बॉडीज, यांना देखील पर्यावरण क्षेत्रामध्ये ज्यांनी काही प्रावीण्य मिळवलं किंवा जे तज्ञ आहेत त्यांची खूप मोठी आवश्यकता आहे. जर तुम्हाला नोकरी करायची नसेल, कुठल्याही एका ठिकाणी नोकरी तुम्हाला त्या बंधनात राहायचं नसेल तरी सुद्धा पर्यावरण क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर अतिशय चांगल्या पद्धतीने घडवू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही स्वतःचं, तुम्हाला जर निसर्गामध्ये फिरण्याची आवड असेल आणि निसर्गाची तुमची जवळीक निर्माण झालेली असेल किंवा ओळख झालेली असेल तर तुम्ही जशी सुरुवात केली निसर्गामध्ये जायला आणि निसर्ग समजून घ्यायला आणि निसर्गाचं वाचन करायला, तसं तुम्ही हळूहळू तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
आणि नेचर ट्रेल्सचं तुम्ही आयोजन करू शकता. म्हणजे एका वेळेला 10, 12, 15, 20 लोकांचा गट घेऊन त्यांना निसर्गात घेऊन जाणं, निसर्गातल्या सगळ्या गमती जमती त्यांच्यासमोर उलगडणं, ते स्किल आहे. अर्थात ते तुम्हाला शिकावं लागेल थोडंसं. तुम्हाला त्याचं थोडंफार ट्रेनिंग तज्ञ मंडळींकडनं घ्यावं लागेल. हाऊ टू कम्युनिकेट विथ द पीपल, हाऊ टू क्रिएट इंटरेस्ट विदिन द माइंड्स ऑफ द पीपल विथ रिस्पेक्ट टू नेचर. आणि ह्या निसर्गातल्या ज्या काही विविध प्रकारच्या घडामोडी आहेत त्या तुम्ही अतिशय मनोरंजक पद्धतीने गोष्टीच्या स्वरूपात लोकांसमोर मांडता येणं हे देखील तुम्हाला शक्य झालं पाहिजे. आणि मग तुमचे नेचर ट्रेस अतिशय सक्सेसफुल होतील. नाही तर नुसतं तुम्ही घेऊन गेलात आणि हे झाड आहे, हे झाड आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्या झाडाची शास्त्रीय नावं सांगितली, शास्त्रीय माहिती सांगितली, तर मग ते थोडंसं कंटाळवाणं होतं, लोकांना थोडंसं नीरस वाटायला लागतं. तसं न करता त्यांचे काय काय वेगवेगळे पैलू आहेत आणि मुख्य म्हणजे पर्यावरणामध्ये किंवा पर्यावरण संरक्षण किंवा संवर्धनामध्ये त्या झाडांचा, त्या वनस्पतींचा, त्या प्राण्यांचा, फुलपाखरं असतील, पक्षी असतील, त्यांचा काय महत्वाचा रोल आहे हे तुम्हाला सांगता पाहिजे. त्याच्यासाठी अर्थात तुम्हाला पार्श्वभूमी आधी तयार करणं, ट्रेनिंग घेणं हे सगळं करणं आवश्यक आहे. पण हा एक स्वतःचा व्यवसाय म्हणून नेचर ट्रेल्स ऑर्गनाईज करणं हा एक अतिशय उत्तम व्यवसाय असू शकतो. दुसरा म्हणजे तुम्ही कन्सल्टन्सी स्वतःची सुरू करू शकता, सल्ला केंद्र, ज्याच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाच्या दृष्टीने ज्या समस्या जाणवतात. आता कसं होतंय माहितीये का, लोकांची मानसिकता बऱ्यापैकी बदललेली आहे. लोकांची हळूहळू तयारी व्हायला लागलेली आहे की पर्यावरण रक्षणासाठी आपण आपल्या पातळीवर, वैयक्तिक पातळीवर, अगदी छोट्या स्केलवर का होईना पण काहीतरी करणं आता गरजेचं आहे. हे हळूहळू लोकांमध्ये आता त्यांच्या मनावर बिंबायला सुरुवात झालेली आहे. पण इच्छा असते पण मार्ग सापडत नाही. नक्की काय करायचं होतं? ठीक आहे, मला कळतंय की माझं पाणी वाया जातंय, पण मला ते सेव्ह करायचं, काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करणं म्हणा किंवा काहीतरी करायचं. पण मी ते कसं करणार? माझ्याकडे काही उपलब्ध संसाधनं नाही आहेत ते करायला, किंवा तेवढं माझ्याकडे नॉलेज पण नाही आहे. मग हे कसं कुठे मिळेल? तर अशी जी सल्ला केंद्र तुम्ही जर केलं त्याच्यातून तुम्ही आता अगेन यू हॅव टू एज्युकेट युअर सेल्फ आयदर थ्रू फॉर्मल एज्युकेशन ऑर इनफॉर्मल एज्युकेशन. तुमचं स्किल किती कसं तुम्ही डेव्हलप करता हे त्याच्यावर अवलंबून आहे, तुमच्या पर्सनॅलिटीवर देखील अवलंबून आहे. पण हा एक अतिशय चांगला व्यवसाय होऊ शकतो. आजच्या काळामध्ये भारतामध्ये लाखो अशी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत जे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने लोकांना सल्लाही देतात आणि सर्व्हिस देखील प्रोव्हाइड करतात. म्हणजे एखादं काम तुम्हाला करायचं असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा वेस्ट वॉटर रिसायकलिंग असेल किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल, तर हे सगळं तुम्हाला नुसता सल्ला तर मिळेलच, त्या व्यतिरिक्त ही सेवा प्रत्यक्ष तुमच्या दारामध्ये उपलब्ध करून दिल्या जाईल. अशा स्वरूपात ही सल्ला केंद्र जनरली चालतात. या सल्ला केंद्रांची व्याप्ती अफाटच आहे. अनेक ठिकाणी डिपेंडिंग अपॉन देअर स्कोप देर आर कन्सल्टन्सीज वेअर दे मॉनिटर द एअर क्वालिटी. हवेचं प्रदूषण किती प्रमाणात आहे याचं मॉनिटरिंग करण्याचं काम इथे होऊ शकतं. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे पर्यावरणात एखादं विकासाचा प्रकल्प जेव्हा उभा राहणार असेल तर तो प्रकल्पाचा पूर्ण आराखडा त्या प्रोजेक्ट प्रपोजंट जो प्रस्तावक आहे त्याला सरकारकडे सादर करावा लागतो. आणि मग सरकार एक कमिटी नेमते. ती पूर्ण खूप मोठी वेगळी प्रोसेस आहे, त्याच्यात मी खोलात जाणार नाही आता. पण त्या कमिटीने सरकारला असं दाखवून द्यायचं आहे की बाबा हा विकासात्मक प्रकल्प जर इथे आला अमुक जागी, जी कुठली प्रपोज्ड जागा असेल तर तिथल्या पर्यावरणाला हानी पोहोचेल किंवा नाही पोहोचणार. मग त्यासाठी त्या समितीने पूर्ण त्या परिसराचा अभ्यास करणं, सॅम्पल्स गोळा करणं, त्याचं केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज चेक करणं, हे सगळं काम त्यांना करून मग तो डेटा त्यांना सबमिट करायचा असतो. आणि त्याच्या आधारावर मग सरकार ठरवेल की त्या प्रोजेक्टला मान्यता द्यायची की नाही द्यायची, हे त्या समितीच्या रेकमेंडेशन्स वरून ठरेल. तर त्याला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट EIA असं म्हणतात. सध्या त्याच्यावर बरीच व्यापक स्वरूपात चर्चा सुरू आहे. तर असे EIA करून देणारे सुद्धा कन्सल्टन्सीज म्हणजे कन्सल्टन्सी चालवणारे लोक EIA सुद्धा करून देतात. आणि हा अतिशय चांगला एक व्यवसाय होऊ शकतो. याच्यामध्ये जेन्युइननेस खूप आवश्यक असतो. आपण जे काही काम करतोय ते पर्यावरण संवर्धनासाठी करतोय
हे ध्यानात ठेवूनच या कन्सल्टन्सीज खरं म्हणजे चालायला हव्यात, तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तर हे प्रमुख गोष्टी म्हणजे स्वव्यवसाय किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने जर विचार केला तर पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने ह्या गोष्टी आपण महत्त्वाच्या करू शकतो. ह्या व्यतिरिक्त अनेक अशा संस्था आहेत, उदाहरणार्थ युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रसंघाचा एक पर्यावरण विभाग आहे, UNEP, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ह्या अंतर्गत अनेक प्रकारच्या फेलोशिप्स मिळतात आणि तुम्ही इंटर्नशिप तिथे, तुम्ही जर विद्यार्थी दशेत असाल तर तुम्हाला इंटर्नशिपसाठी तिथे चांगला स्कोप मिळू शकतो आणि त्यातनं मग तुम्ही हळूहळू पुढे शिकत जाता. लर्निंग प्रोसेसमधून पुढे जाऊन तुम्हाला अतिशय चांगल्या उत्तम संधी तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मिळू शकतात. नंतर ॲग्रो टुरिझमची एक कॉन्सेप्ट अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली आहे. आता हल्लीच्या काळात असं झालं की बऱ्याच लोकांचे स्वतःचे ॲग्रिकल्चरल फार्म्स असतात आणि तिथे मग ॲग्रो टुरिझमसाठी तुम्हाला त्या लोकांना, म्हणजे जे ॲग्रो टुरिझम करणारे व्यावसायिक आहेत ते स्वतः त्याच्यात तज्ज्ञ असतातच, पण त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असेल तर त्यांना पर्यावरणाचं बॅकग्राऊंड, पर्यावरण शास्त्र म्हणा किंवा पर्यावरणाचं एकूणच बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीची गरज असते की तिथे भेट देणारे जे पर्यटक येतात ॲग्रो टुरिझमच्या जागांवरती, फार्म्सवरती, त्यांना गाईड करणं, त्यांच्या ट्रेल्स ऑर्गनाईज करणं, तिथल्या संपूर्ण व्यवस्थांची माहिती देणं, ह्या सगळ्या गोष्टींची तिथे, त्यामुळे त्यांना अशा तज्ञांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे सर्व भारतामध्ये जेवढे नॅशनल पार्क्स आहेत, राष्ट्रीय उद्यानं आहेत आणि अभयारण्य आहेत, सँच्युरीज आहेत, या सगळीकडेच वन विभागाच्या नेचर इंटरप्रिटेशन सेंटर्स असतात, ज्याला आपण अभ्यासिका असं म्हणू शकतो, किंवा प्रदर्शनी तिथे लावलेली असते की त्या ठराविक नॅशनल पार्कमध्ये किंवा अभयारण्याची संपूर्ण माहिती देणार, कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत तिथे, कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत, वन्य प्राणी किती आहेत, वाघ आहेत की नाही, किंवा इतर कोणते प्रिडेटर्स आहेत, अशा संपूर्ण माहिती देणारं ते निसर्ग परिचय केंद्र किंवा नेचर इंटरप्रिटेशन सेंटर असतं. त्या सेंटरमध्ये देखील ह्या विषयातल्या तज्ज्ञ मंडळीची गरज असते. त्यामुळे तो देखील एक खूप चांगला व्यवसाय, म्हणजे नोकरीच्या दृष्टीने जर विचार केला, त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे नेचर ट्रेल्सचं आयोजन करणं, हे तुम्ही त्या नेचर इंटरप्रिटेशन सेंटर सोबत देखील त्यांच्या सहभागाने देखील हे करू शकता. तर अशा अनेक वेगवेगळ्या वाटा आहेत, अनेक वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत. फक्त होतं काय की, आणि अनेकदा त्याच्या जाहिराती देखील येत असतात. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की अनेक संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था, पर्यावरण दक्षता मंडळासारख्या, की ज्यांना ह्या संस्थांना देखील पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक किंवा पर्यावरण तज्ज्ञांची गरज पडते. कारण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स ह्या NGOच्या माध्यमातून चालवले जातात निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी. तर हे प्रोजेक्ट सगळे चालवण्याकरता मनुष्यबळाची गरज पडते आणि जर स्किल्ड माणसं मिळाली तर निश्चितपणे अधिक चांगलं काम एकत्रितरित्या करता येणं शक्य असतं. त्यामुळे हा पण एक अजून एक ॲव्हेन्यू किंवा हा पण एक विभाग आहे, NGOज, एन्व्हायरमेंटल NGOज, जिथे तुम्हाला करिअर घडवण्याची चांगली संधी मिळू शकते. ह्या बाबतीत अनेकशी उदाहरणं आहेत की ज्यांनी NGOज बरोबर काम करून पुढे स्वतःचं काही हे सुरू केलं. कारण NGOज बरोबर काम करताना जो अनुभव असतो, त्यातनं जे आपल्याला प्रॅक्टिकल फील्डमध्ये काम करताना जे अनुभव जे मिळतात, त्यातनं आपण अधिक समृद्ध होत जातो आणि ही समृद्धी पुढे आपल्याला आपला स्वतःचा व्यवसाय करणं म्हणा किंवा पर्यावरणाचा प्रसार करणं, पर्यावरण संवर्धन किती गरजेचं आहे त्याच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता येतात. दुसरा एक भाग आहे तो टेक्नॉलॉजीचा, त्याच्यामध्ये येतो. त्याला तुम्हाला थोडं टेक्निकली यू शुड बी क्वालिफाईड ॲटलिस्ट अप टू सम एक्सटेंट. कारण ज्या आता आपण ऊर्जा सेक्टरचा घेतला, एनर्जी सेक्टरचा जर विचार केला तर एनर्जी सेक्टरमध्ये आजच्या घडीला जे पर्यावरणाचा किंवा एनर्जी या विषयाचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना अफाट संधी उपलब्ध आहे. भारतासारखे देश आता पूर्णपणे किंवा हळूहळू म्हणा, पूर्णपणे शक्य नाहीये, ज्याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो
त्या रिन्युएबल एनर्जीला झोकतं माप देण्याचा प्रयत्न आता बहुतेक सगळ्याच देशांमध्ये होतोय. कारण आपल्याला माहिती आहे की नॉन रिन्युएबल एनर्जीचे जे सोर्सेस आहेत ते आपल्याला वीज लागते आणि वीज निर्मितीचा सगळ्यात मोठा सोर्स किंवा जो एनर्जी इंधन आहे ते म्हणजे कोळसा. आणि आपल्याला माहिती आहे की कोळसा हे जीवाश्म इंधनाचा एक प्रकार आहे. त्याचे साठे अमर्यादित होते एकेकाळी, पण आता ते हळूहळू कमी होत चाललेले आहे. त्यामुळे आपल्याला फार काळ त्या प्रकारच्या इंधनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर त्याला आणि त्यातून इतर पर्यावरणाच्या भरपूर समस्या प्रदूषणाच्या त्या देखील निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला अक्षय ऊर्जेकडे बघणं किंवा त्याचा विचार करणं आणि त्या दृष्टीने पावलं उचलणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आणि सुदैवाने भारत देशाने पुढाकार घेऊन सोलार एनर्जी क्षेत्रामध्ये, सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता प्रयत्न सुरू केलेले आहेत की जास्तीत जास्त आपलं अवलंबित्व आहे, डिपेंडन्सी आहे नॉन रिन्युएबल सोर्सेसवर, ती सोलार एनर्जीकडे डायव्हर्ट करून जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करणं हे आता काळाची गरज झालेली आहे. आणि त्या दृष्टीने भारत सरकारने खूप मोठी पावलं उचललेली आहेत. 2015 मध्ये पॅरिस जी कॉन्फरन्स झाली होती, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज क्लायमेट चेंज संदर्भात, त्यावेळेला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या पंतप्रधानांबरोबर एक खूप मोठी युती जाहीर केली, ज्याला आज इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणून ओळखलं जातं किंवा आंतरराष्ट्रीय सौर युती. त्याची सुरुवात भारताने केली, भारताने पुढाकार घेतला. आणि आज काय स्पेशली इक्वेटरच्या जवळचे जे देश आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग हा विषुववृत्ताच्या आसपास असणाऱ्या देशांना होतो, कारण तिथे जास्तीत जास्त ऊर्जा येऊन मिळते. त्यामुळे आज जवळपास जगातले 121 देश ह्या सोलार अलायन्समध्ये, इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आपापल्या पातळीवर दे आर ट्राईंग देअर लेव्हल बेस्ट टू हार्नेस सोलार एनर्जी as much as possible so that slowly they will do away with the non-renewable energy resources. रिन्युएबल एनर्जीचे इतरही अनेक पर्याय आहेत, जसं समुद्राच्या लाटांपासून निर्माण होणारी ऊर्जा असेल किंवा जिओथर्मल एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे. या सगळ्या एनर्जी, हा पूर्ण एनर्जी सेक्टर जो आहे हा अतिशय आता हळूहळू वाढत चाललेला आहे. मोठ्याला इंडस्ट्रीज याच्यामध्ये येत आहेत, मोठ्याला बँका, वर्ल्ड बँक असेल, एशिया डेव्हलपमेंट बँक असेल, दे आर प्रोव्हाइडिंग फायनान्सेस टू ऑल दीज काइंड ऑफ प्रोजेक्ट्स अँड दे फॉर इव्हॅल्युएशन ऑफ द प्रोजेक्ट्स प्रपोजल्स दे नीड एक्सपर्ट्स फ्रॉम द फील्ड ऑफ एन्व्हायरमेंट. त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार केला आपण तर अशा खूप प्रकारच्या संधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये उपलब्ध आहेत. फक्त आपण त्या संधीचा कसा उपयोग करून घेतो आणि आपल्याला कशी मिळते, कशी टॅप करायची हे आपल्याला सतत लक्ष ठेवावं लागतं. इतर क्षेत्रांमध्ये जशा खूप मोठ्या जाहिराती येत असतात तशा ह्याच्या जाहिराती खूप येतातच असं नाही. यू हॅव टू कीप वॉचिंग ऑल द टाइम अँड जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की संधी आपल्यासाठी उपयुक्त आहे, यू टू टॅप. आपल्याकडे अनेक आता स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत सुद्धा घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तज्ञ लोकांची खूप गरज भासते. आणि जिल्हा पातळीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद असेल किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका असतील, या सगळ्यांना घनकचरा व्यवस्थापनासाठी पर्यावरणाचं फॉर्मल शिक्षण घेतलेली तज्ञ लोकांची सध्या गरज आहे. सिटी कोऑर्डिनेटर नावाची पोस्ट प्रत्येक ठिकाणी त्यांनी क्रिएट केलेली आहे, महानगरपालिका असेल, नगर परिषद असतील अशा ठिकाणी. आणि ह्या सिटी कोऑर्डिनेटरचं काम हे आहे की त्या शहरात म्हणजे त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढा जो भाग आहे शहराचा, वॉर्ड्स असतील, त्या प्रत्येक ठिकाणी घनकचराचं संकलन नीट होत आहे की नाही, त्याचं व्यवस्थापन नीट केलं जात आहे की नाही, सेग्रिगेशनचे जे नॉर्म्स आहेत किंवा ज्या घनकचरा व्यवस्थापनाची जी नियमावली आहे केंद्र सरकारने जारी केलेली, आणि त्याच्या दृष्टीने संपूर्ण त्या नियमावलीचं पालन नीट केलं जात आहे की नाही हे सगळं बघण्याचं काम आणि त्याचे डे टू डे रेकॉर्ड होण्याचं काम हे त्या सिटी कोऑर्डिनेटरचं आहे. आणि असे सिटी कोऑर्डिनेटर्स
आता उपलब्ध होऊ लागलेत आणि त्यांना जर पर्यावरण शिक्षणाचं तुम्हाला फॉर्मल बॅकग्राऊंड असेल तर सिटी कोऑर्डिनेटरचं महत्व खूप वाढतं. कारण कसं आहे की त्यांना हे बॅकग्राऊंड सगळं तयार झालेलं आहे त्यांचं आणि दे कॅन गिव्ह प्रॉपर फीडबॅक अँड प्रॉपर इनपुट इन दिस. तर हा सगळा एक व्यापक आढावा घेतल्यानंतर पर्यावरण दक्षता मंडळातर्फे ज्यांना पर्यावरणामध्ये फॉर्मल शिक्षण असेल किंवा नसेल, जर नसेल तर ती घ्यायची इच्छा आहे अशा सर्वच वयोगटातल्या लोकांसाठी आम्ही काही वर्षांपासून ग्रीन करिअर कोर्सेस ह्या नावाने काही अभ्यासक्रम चालवत आहोत. त्याचा फायदा आतापर्यंत अनेक जणांनी घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काळात देखील ह्या अभ्यासक्रमाचा फायदा अनेक जण निश्चितपणे घेतील. ज्यांनी आतापर्यंत ह्या अभ्यासक्रमाचा फायदा घेतलेला आहे त्यातल्या काही जणांनी ह्या अभ्यासक्रमाच्या आधारावर घनकचरा व्यवस्थापन असेल, एनर्जी मॅनेजमेंट असेल, ह्या क्षेत्रामध्ये स्वतःचे व्यवसाय देखील सुरू केले. अवेअरनेस असेल, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं म्हणा किंवा प्रत्यक्ष त्या प्रकल्पाची उभारणी करणं, त्याच्यासाठी सरकारला मदत करणं, स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करणं, या दृष्टीने स्वतःची कामं त्यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे पुढे आपल्याला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्या दृष्टीने ह्या ग्रीन करिअर कोर्सेसचा निश्चित मोठा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतो. याचं साधारण स्वरूप आतापर्यंत असं होतं की आम्ही याच्यासाठी नोंदणी करून घेतो ठराविक संख्येत आणि खूप मोठी संख्या वाढवून त्याचं महत्व म्हणण्यापेक्षा आपल्याला जो मेसेज किंवा जे शिक्षण किंवा जे डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे ते त्या नीट पद्धतीने घेता येत नाही. त्यामुळे मर्यादित संख्या ठेवून ज्यांना खरोखर पर्यावरण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम काहीतरी करायचं आहे अशांसाठी वयाची अट न ठेवता किंवा शिक्षणाची अट सुद्धा न ठेवता हे ग्रीन करिअर कोर्सेसची आखणी केलेली आहे. ह्याच्यामध्ये बेसिकली क्लासरूम सेशन्स तर असतातच एक औपचारिक माहिती देण्याच्या दृष्टीने, पण प्रत्यक्षात फील्डवर ट्रेनिंगची सुद्धा व्यवस्था या अभ्यासक्रमामध्ये केलेली आहे. कारण कसं होतं की क्लासरूममध्ये शिकण्याला काही मर्यादा असतात, आपण प्रत्यक्ष काही बघू शकत नाही. त्यामुळे क्लासरूमची सेशन्स आणि फील्ड सेशन्स ही साधारणपणे पॅरलल केली जातात. म्हणजे जे तुम्ही क्लासरूममध्ये शिकाल ते फील्डवरती तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळेल किंवा करायला सुद्धा मिळेल. अशा दृष्टीने ह्या संपूर्ण अभ्यासक्रमाची आखणी किंवा रचना केलेली आहे. तर ह्या अभ्यासक्रमामध्ये साधारणपणे महत्वाचे सेक्टर्स जे आम्ही ठरवले किंवा जे विभाग आहेत की जिथे आपल्याला करिअर स्वतः सुद्धा करता येईल किंवा अशा तज्ञांची ठिकठिकाणी आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे तो घनकचरा व्यवस्थापनाचा विभाग एक आहे किंवा तो अभ्यासक्रम आहे. त्याच्यामध्ये शहरी घनकचरा म्हणजे आपल्या घरात किंवा डोमेस्टिक वेस्ट घरगुती पातळीवर तयार होणारा कचरा ज्याला सर्वसाधारणपणे शहरी घनकचरा असं मानलं जातं, तर ह्याचं व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे, बेसिक साधारण मूलभूत ही संकल्पना माहिती असते की बाबा शहराचं विस्तार जसा शहराचा वाढत जातो, लोकसंख्या वाढत जाते, तेवढ्या प्रमाणामध्ये घनकचऱ्याचं प्रमाण देखील वाढत जातं, बरोबर. आणि हे वाढत जाणारं प्रमाण नुसतं पर्यावरण किंवा निसर्गालाच नाही तर पुढे मानवी अस्तित्वाला किंवा मानवी आरोग्याला देखील घातक ठरू शकतं, ठरलेलं आहे. अशा अनेक केसेस आपल्याकडे आतापर्यंतच्या काळात झालेल्या आहेत की घनकचऱ्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येमुळे काही वेळेला साथीचे रोग देखील पसरलेले आहेत. कारण घनकचऱ्याचं निर्मूलन किंवा व्यवस्थापन नीट पद्धतीने होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गंभीर समस्या आरोग्याच्या थेट मानवी आरोग्याशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे आपल्याला घनकचरा व्यवस्थापन करणं अतिशय चांगल्या पद्धतीने करणं, काटेकोरपणे करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. तर ह्या घनकचरा व्यवस्थापनाचा जो अभ्यासक्रम आहे वेस्ट मॅनेजमेंट, याच्यामध्ये सर्वसाधारणपणे घनकचऱ्याचं स्वरूप काय असतं, घनकचरा म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, त्याचे जे घटक आहेत कचऱ्याचे, त्याचं जे कॉम्पोजिशन आहे ते कशा प्रकारचं असतं. कारण कसं आहे माहिती का, आपल्याला कचऱ्याचं व्यवस्थापन जर नीट करायचं असेल ना चांगल्या पद्धतीने, तर त्या कचऱ्याची आपली चांगली ओळख
व्हायला लागतो. आणि जसं आपण कुठे काम करायला जातो तर त्या कामाची आपण नीट ओळख करून घेतो आणि मग आपण शेवटी त्या कामाचा किंवा त्याचा एक घटक बनून जातो. तसं आपल्याला भविष्यात त्या कचऱ्याचाच एक घटक बनणं, त्या लेवलपर्यंत आपल्याला ही सगळी आपली डेव्हलपमेंट किंवा आपलं बॅकग्राऊंड डेव्हलप करणं हे गरजेचं होतं. म्हणून ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला घनकचऱ्याची ओळख करून दिली जाते, त्याचं स्वरूप काय असतं आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग येतो या व्यवस्थापनामध्ये, तो म्हणजे सेग्रिगेशन ऑफ द वेस्ट. त्याचं वर्गीकरण करणं. मग ते वर्गीकरण करणं का आवश्यक आहे? कारण शेवटी आपला अल्टिमेट उद्देश काय आहे कचरा व्यवस्थापनामध्ये, की कचऱ्याचं निर्मूलन व्हायला पाहिजे पूर्णपणे. मग हे निर्मूलन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर त्या कचऱ्यावरती विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करणं, त्याचं पुढे त्यातले घटक वेगळे करणं, त्या घटकांचा पुन्हा उपयोग करून घेणं, रियूज. ओके. आणि ज्या घटकांचा पुन्हा उपयोग करून घेता येत नाही पण त्याचं पुनर्चक्रीकरण किंवा रिसायकलिंग करता येतं, असे घटक योग्य जिथे कुठे रिसायकलिंगची व्यवस्था असेल तिथे पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थापनाच्या कक्षेमध्ये येतात. त्यामुळे ह्याचं नॉलेज आपल्याला असणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून घनकचऱ्याची ओळख हा एक ह्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. नंतर मग सेग्रिगेशन करणं किंवा त्याचं वर्गीकरण करणं का गरजेचं आहे. आता आपल्या घरांमध्ये जो कचरा निर्माण होतो सर्वसाधारणपणे, त्याच्यामध्ये कागदाच्या वस्तू असतात, कार्डबोर्डच्या वस्तू असतात, टेट्रापॅक्स असतात, इलेक्ट्रॉनिकच्या बऱ्याच वस्तू असतात, साधे आपले वाया गेलेले बल्ब म्हणा, ट्यूबलाईट्स म्हणा, खराब झालेले मोबाईल्स असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स असतील. त्यामुळे तो एक कचरा असतो. आणि खरं म्हणजे कचऱ्याची जर आपण व्याख्या करायला गेलो, ते थोडा गमतीशीर भाग आहे, थोडा मुद्दाम सांगावा असं वाटतं की कचरा मुळात हा कचरा नाहीच आहे. अकॉर्डिंग टू जनरल परसेप्शन, वेस्ट इज नॉट अ वेस्ट, नथिंग इज वेस्ट इन दिस वर्ल्ड, एव्हरीथिंग हॅज गॉट सम व्हॅल्यू और सम यूज. त्यामुळे वी ऑलवेज से दॅट कचरा हे संसाधन आहे, इट इज अ रिसोर्स, इट इज नॉट अ वेस्ट. ओके. मग आपण पहिला धडा जर हा शिकलो, पहिला मुद्दा जर आपण लक्षात घेतला की वेस्ट इज अ रिसोर्स आणि त्यातला प्रत्येक घटक काही वाटेल्य असो जो मला माझ्या दृष्टीने निरुपयोगी आहे, दॅट इज युजफुल फॉर समवन एल्स. आणि दॅट इज वाय वी लुक ॲट द वेस्ट ॲज अ रिसोर्स, नॉट ॲज द वेस्ट. मग सेग्रिगेशनचा भाग जेव्हा येतो, कचऱ्याचं वर्गीकरण किंवा विलगीकरण करण्याचा जेव्हा मुद्दा येतो, त्यावेळेला हा पॉइंट फार महत्वाचा ठरतो. बरेचदा काय होतं, आपण सेग्रिगेशन करा असं लोकांना म्हणतो, लोक करतात, पण ते काय करतात, मग सगळा जो कोरडा कचरा आहे म्हणजे पेपर, प्लास्टिक किंवा कार्डबोर्ड, टेट्रापॅक्स वगैरे, हा सगळा कचरा एकत्र करतात आणि ओला कचरा वेगळा ठेवतात. कचऱ्याचं विलगीकरण तेवढ्यावर थांबत नाही, कारण पुन्हा तुमचा जो कोरडा कचरा आहे सेग्रिगेट केलेला, त्याच्यामधले सुद्धा घटक जर तुम्ही पुढे सेग्रिगेट केले, म्हणजे पेपर सुद्धा एकत्र, इलेक्ट्रॉनिक वेस्ट एकत्र, कारण परत तुम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट किंवा तत्सम ज्या वस्तू आहेत ज्याच्यातनं हॅझार्डस गोष्टी निर्माण होऊ शकतात, असा जर एकत्र करून बाहेर टाकला शेवटी, पुन्हा त्यातनं होणारं जे प्रदूषण आहे किंवा ज्या समस्या आहेत त्या काही सुटणार नाही. त्यामुळे वर्गीकरण कुठल्या लेवलपर्यंत व्हायला पाहिजे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश या अभ्यासक्रमात केलेला आहे. नंतर ओला कचरा जो आहे, ज्याला आपण त्याचं जैविक विघटन किंवा बायोडिग्रेडेशन होऊ शकतं, ह्या बायोडिग्रेडेबल वेस्टचं पुढे काय करायचं त्याची देखील पूर्ण माहिती आणि डेमॉन्स्ट्रेशन ह्या विशिष्ट अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिला जातं. आणि आपण तो घनकचरा व्यवस्थापनाचा स्वतंत्र व्यवसाय देखील करू शकता. दॅट कॅन बी अ व्हेरी स्पेशलाइज्ड बिझनेस. यू कॅन make the people aware. You can have waste management facility in their own premises where the people live, in the residential societies and everywhere. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा हा अभ्यासक्रम अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेला आहे की ज्यातून तुम्हाला घनकचऱ्याचं सर्वांगीण शिक्षण मिळेल. आणि कचऱ्याचे किती प्रकार आहेत त्यातून आपल्याला नेमकं आपण आपल्या लेवलला, आपल्या पातळीवर, आपल्या मर्यादित राहून आपण काय काय करू शकतो, त्या दृष्टीने हा अभ्यासक्रम
आखलेला आहे. यातला दुसरा महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे तो म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, जो खूप महत्त्वाचा इश्यू आपल्याला सर्वांना जाणवतो. पर्यावरणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, तर ह्याच्यामध्ये त्याचे देखील अनेक पैलू आहेत. ह्या अभ्यासक्रमामध्ये पुन्हा पाण्याची ओळख, पाणी हे किती महत्त्वाचं नैसर्गिक संसाधन आहे आणि पाण्याची मूलभूत माहिती, की ते किती महत्त्वाचं आहे, त्याची काय आवश्यकता आहे, एकूण पाण्याचा साठा किती आहे आणि आपल्या वापरासाठी उपलब्ध किती पाणी आहे आणि आपण प्रत्यक्ष किती वापरतो आणि किती वाया घालवतो. ह्या सर्व बाबी आपल्याला ह्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेल्या आढळतील. कारण ह्याचं कारण असं आहे की पाण्याची सर्वांगीण माहिती देखील आपल्याला होणं आवश्यक आहे जर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन नीट पद्धतीने करायचं असेल तर. कारण जोपर्यंत पाण्याची नीट ओळख आपल्याला होत नाही, त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण ते काम नीट पद्धतीने करू शकणार नाही. मग ह्या पाण्याचे स्रोत काय, कुठून पाणी मिळतं आपल्याला, त्याचं एकूण सगळं इकॉनॉमिक्स काय आहे, किती ऊर्जा त्याला लागते पाणी आपल्या घरापर्यंत आणायला, आणि मग आपल्या घरापर्यंत आलेलं पाणी आपण असंच वाया घालवतो, ड्रेनमध्ये सोडतो आणि पुन्हा मग ते पाणी दूषित होतं. म्हणजे गंमत अशी आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कोणत्याच सांगतो मी, आपण जेव्हा अभ्यासक्रम शिकाल त्यावेळेला ह्याची संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला अर्थात मिळणारच आहे. तर होतं कसं की आपल्याला नळाचे पाणी ते शुद्ध पाणी असतं, पण ते नळापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्यावरची ओरिजिनल जर पाण्याचा जो सोर्स आहे, धरणांमधनं येणारं पाणी किंवा जलाशयांमधनं येणारं पाणी, ते नळाच्या पाणी इतकं शुद्ध नसतं ऑब्व्हियसली. त्याच्यात इतर अनेक गोष्टी मिसळलेल्या असतात. मग ते पाणी वाहून आणलं जातं शुद्धीकरण केंद्रामध्ये, जलशुद्धीकरण केंद्रामध्ये. तिथे प्रचंड अवाढव्य यंत्रणा असते, प्रचंड प्रमाणात वीज तिथे वापरलेली असते. का तर आपल्याला शुद्ध पाणी आपल्या घरात हातात घेऊन पडावं. मग हे पाणी शुद्धीकरण करण्याकरता जो काही संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि तो वापर झाल्यानंतर हे पाणी आपल्यापर्यंत येतं आणि मग त्यानंतर आपण ते सहजपणे वाया घालवतो, कारण पुढे त्याचा उपयोग होत नाही. तर हे सगळं आपल्या लक्षात येण्यासाठी आपल्याला मागे त्याची पार्श्वभूमी सगळी जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अभ्यासक्रमात शिकणं आवश्यक होतं. ह्याच्यामध्ये बेसिकली घरातलं पाणी जे आपण ड्रेन मध्ये सोडतो, तर त्या पाण्याचा पुनर्वापर करता येणं शक्य आहे का, तर उत्तर त्याचा अर्थातच होय असं आहे. ह्या पाण्याचा आपण पुनर्वापर करू शकतो निश्चितपणे. मग ते कसं करायचं, त्याची काय टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण आपल्या पातळीवरती वापरू शकतो, या सगळ्यांची माहिती ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मिळेल. दुसरा पाण्याशी संबंधित महत्वाचा मुद्दा येतो किंवा एक अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे, तो म्हणजे पावसाच्या पाण्याचा वापर किंवा उदरभरण, ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतात, किंवा पावसाच्या पाण्याची शेती. पावसाचं पाणी जे आपल्या घराच्या छपरावर किंवा छतावर पडतं, त्याचा आपण साठा करू शकतो का, तर पुन्हा उत्तर होय असंच आहे. पावसाचं पाणी हे अतिशय चांगलं असतं आणि त्याचा आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने साठवून जेव्हा केव्हा पाण्याची टंचाई भासते किंवा पिण्याच्या पाण्याच्या वापरा व्यतिरिक्त इतर सगळ्या गोष्टींकडे जिथे कुठे आपल्याला पाणी लागतं, त्यासाठी आपण हे साठवलेलं पावसाचं पाणी निश्चितपणे वापरू शकतो. मग हे पावसाचं पाणी साठवायचं म्हणजे नक्की काय करायचं, त्याच्यावर काही प्रक्रिया करावी लागते का, छतावरून येणाऱ्या पाण्यात कचरा बऱ्यापैकी असू शकतो, मग ते गाळावं लागतं का, ह्या सगळ्याचं ट्रेनिंग आपल्याला ह्या रेन वॉटर किंवा जल व्यवस्थापनाचा जो विभाग आहे, अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला हे सगळ्याचं ट्रेनिंग दिला जाणार आहे किंवा त्याचा समावेश केलेला आहे. तिसरा जो विभाग आहे तो ऊर्जा व्यवस्थापनाचा, एनर्जी मॅनेजमेंट. ऊर्जा आपल्याला अतिशय महत्वाची आहे आपल्या सगळ्याच दृष्टीने आणि ऊर्जेचे अतिशय वेगवेगळे स्रोत आहेत. पण आपल्याला जे माहिती आहे की आपण बटन दाबलं की दिवा लागतो किंवा फॅन सुरू होतो किंवा एसी सुरू होतो. म्हणजे आपलं जे ऊर्जेबद्दल आपली जी रिक्वायरमेंट आहे, आपली जी गरज आहे, ती इलेक्ट्रिसिटीच्या रूपात आहे. आणि पुन्हा इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत किंवा ही ऊर्जा, विद्युत ऊर्जा आपल्या घरापर्यंत
येण्यासाठी जो काही संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो तो लक्षात घेता ह्या ऊर्जेचं व्यवस्थापन, ऊर्जेची बचत करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या ह्या आपल्याला समजणं किंवा समजावून घेणं हे खूप आवश्यक आहे. पुन्हा इथे हा एक आपली सवय किंवा आपल्या एक सहज येता जाता करण्यासारख्या गोष्टी असतात की आपण वीज दिवा लावलेला असतो, आपण काम करत असतो त्या रूममध्ये, पंखा चालू असतो, मग आपण मध्येच उठून बाहेर जातो काही कामानिमित्त आणि बरेचदा तो दिवा किंवा पंखा तसाच चालू ठेवून आपण जातो. किंवा अनेकदा म्हणजे माझ्या स्वतःच्या निदर्शनास आलेलं आहे, तुमच्याही निदर्शनास आलं असेल, जेव्हा आपण एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जातो किंवा एखाद्या वेगळ्या ऑफिसमध्ये जातो तर बरेचदा असं दिसतं, बँकांमध्ये जातो तसं निदर्शनाला येतं की डोक्यावर पंखा चालू आहे पण खाली कोणीच नाहीये, तिथे बसलेलं नाहीये. मग किती वेळ तो पंखा चालू आहे किंवा काय, तर हे जस्ट एक छोटीशी काही उदाहरणं मी म्हणून सांगितली. तर ह्या सगळ्याच्यातनं आपण काय करतोय की ऊर्जेचा अपव्यय करतोय, ऊर्जा वाया घालवतोय. आणि ऊर्जा वाया घालवणं याचा अर्थ आपण ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी किंवा ती वीज निर्माण करण्यासाठी वापरलेली संसाधनं ती देखील आपण वाया घालवतो. वीज निर्मितीची संसाधनं आहेत ती प्रामुख्याने नॉन रिन्युएबल रिसोर्सेस मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि त्याच्यात कोळसा हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आपल्याकडे औष्णिक विद्युत केंद्र, थर्मल पॉवर सेंटर्स जी आहेत ती प्रचंड प्रमाणात कोळशाचा वापर करून वीज निर्माण करतात आणि मग ती वीज आपल्यापर्यंत येते. त्यामुळे विजेचं व्यवस्थापन कसं करायचं आणि ते व्यवस्थापन करण्याचे जे टूल्स आहेत, देर आर टूल्स ऑफ एनर्जी मॅनेजमेंट. सो वन ऑफ दीज टूल्स इज एनर्जी ऑडिट. आपल्याला आपण किती वीज आपल्याकडे येते, आपण किती वापरतो आणि त्या प्रपोर्शनमध्ये आपल्याला एनर्जी ऑडिटमध्ये हे कळू शकतं की बाबा आपण वीज किती प्रमाणात वाचवली पाहिजे किंवा मग त्या विजेचा वापर किंवा त्या संसाधनाचा वापर जर आपल्याला कॉम्पेन्सेट करायचं असेल तर ते कॉम्पेन्सेट करण्यासाठी आपल्याला काय दुसरे पर्याय उपलब्ध आहेत. अशी अनेक गोष्टी. आता बऱ्याच ठिकाणी काही अपरिहार्यता असते की जिथे आपण वीज खूप मोठ्या प्रमाणात वापरावीच लागते. हे समजा कोल्ड स्टोरेज आहे, जिथे अन्न पदार्थ स्टोर करावे लागतात, तर त्यांना वीज वापरल्याशिवाय पर्याय नसतो. तेवढं त्यांना पुढे काही अंश तापमान राखावंच लागतं. अनेक रासायनिक काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला त्या ठराविक तापमानाला स्टोर करून ठेवावं लागतं. पण मग हे सगळं हे करत असताना आपण ते कॉम्पेन्सेट करू शकतो का, त्याला काय उपाय आहे, त्याची माहिती सगळी ह्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत आपल्याला मिळू शकते. त्यामुळे हे 3 सगळ्यात महत्वाचे आपल्या डे टू डे लाईफशी संबंध असलेले हे अभ्यासक्रम म्हणजे घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन आणि ऊर्जेचं व्यवस्थापन आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या इतर अनेक गोष्टी, हे 3 प्रमुख अभ्यासक्रम आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून काही महत्वाचे अभ्यासक्रम ह्या ग्रीन करिअर कोर्सेसमध्ये आपण चालवतो. त्याच्यात एक आहे बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट, जैव विविधतेचं व्यवस्थापन. आता जैव विविधता हा एक खूप महत्वाचं नैसर्गिक संसाधन आहे. इट हॅज गॉट ट्रिमेंडस इकॉनॉमिक बेनिफिट्स ऑल्सो. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे राष्ट्राची, इट इज दॅट एंटायर इकॉनॉमी ऑफ द नेशन इज डिपेंडेंट अपॉन बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. त्यामुळे जैवविविधतेचं रक्षण करणं, तिचं संवर्धन करणं ही देखील खूप गरजेची गोष्ट झालेली आहे. आणि ते करण्यासाठी आपण काय करू शकतो या दृष्टीने ह्या अभ्यासक्रमाचं नियोजन केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये सुद्धा इंट्रोडक्शन टू बायोडायव्हर्सिटी म्हणजे नक्की काय, त्याचे काय काय वेगवेगळे पैलू आहेत आणि मग बायोडायव्हर्सिटी कोणत्या सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करते, ज्याला कॉमनली इकोसिस्टीम सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. आणि म्हणून मानवाच्या दृष्टीने, माणसाच्या दृष्टीने आणि एकूणच इकॉनॉमीचा विचार केला तर ह्या इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व्हिसेस ज्या आपण जे रिसोर्सेस वापरतो, जी संसाधनं वापरतो, ती संसाधनं कुठे ना कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या जैवविविधतेतूनच आलेली आपल्याला मिळतात. त्यामुळे जैवविविधता जर नष्ट झाली तर कालांतराने ही जी संसाधन आहेत, जे रिसोर्सेस आहेत, हे देखील आपल्याला मिळणं हळूहळू बंद होईल. त्यामुळे मग ही जैवविविधता राखायची किंवा तिचं संवर्धन करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर आपल्याला वैयक्तिक पातळीवर साधं अगदी घरात आपण बाग तयार केली,
ओके, छोटीशी अगदी लहान छोट्या प्रमाणात कुठे आणून ठेवल्या, वेगवेगळी झाडं लावली. इट कॅन बी अ स्टार्टिंग इनिशिएटिंग पॉइंट ऑफ बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. असंच मग हळूहळू तुम्ही त्यातनं तुम्हाला आवड निर्माण होईल, अधिक माहिती मिळवाल आणि मोठ्या स्केलवर तुम्ही काही चांगलं काम करू शकाल. बायोडायव्हर्सिटी पार्क्स ठिकठिकाणी उभे राहत आहेत. ओके, मग ते पार्क्सच्या उभारणीमध्ये तुम्ही तुमचा सहभाग असू शकतो. यू कॅन अर्न सम रेव्हेन्यू फ्रॉम दॅट ऑल्सो. त्यामुळे जैवविविधतेचं व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि यातनं अजून एक त्याचं सबसेक्शन म्हणूया आपण की मॅनेजिंग युअर ओन हेल्थ, मॅनेजिंग द हेल्थ ऑफ द एन्व्हायरमेंट अँड युअर ओन हेल्थ. कारण शेवटी आपली सगळी धडपड जी चाललेली असते आयुष्याची जगण्याची, टू मेंटेन आवर सेल्फ हेल्दी, राईट, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वी वॉन्ट. त्याच्याकरता मग आपण खूप धडपड करतो, पैसे कमवतो, आपल्याला चांगलं अन्न खायला मिळावं म्हणून आपण त्या गोष्टींमध्ये खर्च करतो. आणि हे सगळं शेवटी आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. वी नीड टू मेंटेन आवर हेल्थ प्रॉपरली अँड फॉर दॅट आपल्याला एक मेसेज ह्या सगळ्या अभ्यासक्रमांमधनं एक सगळ्यात महत्त्वाचा मेसेज असा मिळतो, टेक होम मेसेज आहे म्हणून आपण, की टू मेंटेन युअर ओन हेल्थ यू मस्ट मेंटेन द हेल्थ ऑफ द एन्व्हायरमेंट दॅट इज अराउंड. जर पर्यावरणाचं आरोग्य सुदृढ राहिलं आणि चांगलं निरोगी राहिलं तरच आपण आपलं आरोग्य निरोगी ठेवू शकतो. अदरवाईज इट इज इम्पॉसिबल टू मेंटेन अवर हेल्थ अँड हायजीन प्रॉपरली. त्यामुळे अशा पद्धतीने ह्या ग्रीन करिअर कोर्सेसचा अभ्यासक्रम ह्या वेगवेगळ्या हेडिंग्स खाली किंवा विषयांच्या अंतर्गत तयार केलेला आहे. याचं संपूर्ण ह्या कोर्सेसची प्रत्यक्ष सुरुवात आता सध्या आपण सगळ्यांनाच माहिती आहे की सगळे व्यवहार ऑनलाईन सुरू आहेत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे. आणि ह्या ऑनलाईन माध्यमातूनच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा आमचा प्रयत्न आहे की ह्या विषयाची ओळख करून देणं. आत्ताच्या ह्या सेशनचा उद्देश एवढाच होता की ग्रीन करिअर पर्यावरण दक्षता मंडळातर्फे चालवण्यात येत असलेल्या ग्रीन करिअर कोर्सेसची पार्श्वभूमी काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि त्याची गरज कशी आहे, की का या कोर्सेसची आवश्यकता आहे, ही माहिती देणं एवढंच ह्या सेशनचा उद्देश होता. हे कोर्सेस प्रत्यक्षात याचा संपूर्ण अभ्यासक्रम तयार करून प्रत्यक्ष सुरुवात होईपर्यंत साधारणपणे ऑक्टोबर महिना उजाडेल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने पुन्हा आपल्याला आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून सूचित करण्यातच येईल की त्याचं पूर्ण टाइम टेबल तयार करण्यात येईल, त्याचे काय त्याचं स्वरूप कसं असेल. जर सुदैवाने तोपर्यंत सगळं सुरळीत सुरू झालं तर आम्ही आमच्या कार्यशाळेमध्ये आपण समोरासमोर प्रत्यक्ष हे कोर्सेस चालवू शकू. तसं नाहीच झालं तर जोपर्यंत सर्व क्लासरूम आपण प्रत्यक्ष क्लासरूममध्ये एकमेकांसमोर बसून हे शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही ऑनलाईनच हे सुरू ठेवणार आहोत. त्याची देखील योग्य वेळी आपल्याला जी काही लिंक असेल, जे काही माध्यम असेल, हे सगळं आपल्याला वेळोवेळी सूचित करण्यात येईल. आणि त्याची ह्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी, प्रवेश घेण्यासाठी जी काही प्रक्रिया असेल त्याची देखील माहिती आपल्याला पूर्णपणे ह्या वेबसाईटच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहील. आत्ताचा उद्देश मला वाटतं मी आता इथे थांबतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. आणि हा ग्रीन लाईन कोर्सेस जेव्हा केव्हा आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि सुरुवात होईल त्याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त सहभाग असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण सगळे मिळून एकत्रितरित्या पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणाचं सुदृढ आरोग्य राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया. धन्यवाद.